वळूयात पुढच्या बातमीकडे। सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाल्याची दुर्घटना घडली आहे। हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलट सुखरूप असल्याची माहिती मिळते। हेलिकॉप्टर क्रॅश होतानाचा व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती लागलाय। तर दोन दृश्य आपण बघतो आहोत। हेलिकॉप्टर क्रॅश होतानाची ही दृश्य TV9 मराठीच्या हाती हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लागलाय। आणि दुसरं दृश्य म्हणजे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर त्या हेलिकॉप्टरची काय अवस्था झाली हे आपण या दृश्यांमधून बघू शकतो। आपले प्रतिनिधी रवी खरात हे घटनास्थळावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रवी, ही दोन दृश्य तर आपण बघतोच आहोत, मात्र आता सध्या काय माहिती आहे? अधिक हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत काही माहिती मिळू शकली आहे का? मनुश्री, अगदी बरोबर। आपण पाहतोय की सकाळच्या सुमारास ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना हेलिकॉप्टर घ्यायला जे आलतं ते क्रॅश झालेलं आहे। आपण सध्या घटनास्थळी आहोत। TV9 ची टीम सध्या महाडमधील हेलिपॅड या घटनास्थळी पोहोचलेली आहे। आपण पाहू शकतो की हे हेलिपॅड आहे। याच हेलिपॅड वरती जे हेलिकॉप्टर आहे हे वरती दोन गिरट्या मारल्या आणि ते क्रॅश झालेलं आहे। आपण पाहू शकतो की त्याची अवस्था देखील आपण पाहू शकतो की त्याचे जे फॅन असतात ते फॅन्स पूर्ण मोडकळीस आलेले आहे आणि जी अवस्था आहे ती एकदम बिकटच आहे आणि काचा वगैरे असतात आणि जे पंखे असतात ते तुटलेले आहे। आणि या हेलिकॉप्टरमध्ये पायलट व असिस्टंट पायलट असे दोन होते, मात्र ते सध्या सुखरूप आहे। सुदैवाने ते बचावलेले आहेत। याच ठिकाणाहून याच हेलिपॅडमधून सुषमा अंधारे या रायगडमध्ये त्यांच्या दोन सभा होत्या, एक सभा मंडणगड व एक दुसरी सभा रोह्याला होती। याच हेलिकॉप्टरने त्या आज त्या सभेला जाणार होत्या, मात्र त्या हेलिपॅडच्या ठिकाणी आले असता त्यांना आकाशात दोन गिरट्या मारताना त्यांचं हेलिकॉप्टर दिसलं व अचानक ते खाली कोसळलं आणि धुराचे पुरतं लोड झाले आणि बघता क्षणी तर हेलिकॉप्टर हे पलटलं आणि हे कोसळलं। आपण पाहू शकतो की अत्यंत बिकट अवस्था सध्या हेलिकॉप्टर दिसत आहे व सुषमा अंधारे आपल्या भावासोबत याच हेलिकॉप्टरने आज रायगडमधल्या दोन सभा कव्हर करणार होत्या, मात्र तत्पूर्वी त्या हेलिपॅड ठिकाणी येताच क्षणी आपण पाहू शकतो की त्यांचं ते हेलिकॉप्टर आहे ते कोसळलेलं आहे। मात्र हेलिकॉप्टरचे जे पायलट आहेत व असिस्टंट आहेत हे सुखरूप बचावलेले आहेत व मोठा अनर्थ सध्या टळलेला आहे। मात्र जे हेलिकॉप्टर आहे ते काय कोसळले याची अद्याप माहिती आपल्याला मिळू शकली नाही आहे, मात्र याचा देखील तपशील मागवला जात आहे। आपण पाहू शकतो की घटनास्थळी सध्या पोलीस मोठ्या संख्येने तैनात आहे। रवी, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।